सर्व पालगावाच्यांना विनंती आहे आम्ही ज्यांनी प्रत्यक्ष वादा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। वो जो है चुनाव के पहले आज भी नहीं ना, आज तो नहीं है। आज तो काय को मेरे को यहाँ पे बैठना पड़ता था। एक फोन पे मैं बोलता था अरे पालगांव का रास्ता कर दो, आप भी बोलते थे कर देते। आपको यहाँ पे 3 दिन बैठना पड़ता था। मेरी घर की शादी गई आपके कारण, परसों हल्दी का कार्यक्रम था, नहीं जा पाया शादी थी। नवीन आला नाही त्यांना घेऊन जनता नाही लोक त्यांना घेऊन जनता व्हिडिओ पहले उसको मेरी कंप्लेंट करना हमने उसका काम चला और कामगारांच्या समस्या व पालगाव वासियांसाठी रस्त्याची मागणी घेऊन या ठिकाणी कंपनी समोर काम बंद आंदोलन, रस्ता बंद आंदोलन आम्ही केलं। आज 3ऱ्या दिवशी कंपनी प्रशासनाने आमच्यासोबत कालच चर्चा केल्या। शासनाच्या वतीने या ठिकाणी स्वतः एसडीओ साहेब होते, या ठिकाणी पीआय होते। काल चर्चा झाल्या आणि काल चर्चेत त्यांनी सर्व मान्य केलं आणि आज त्या चर्चेच्या ज्या गोष्टी आमच्या ठरल्या होत्या त्या ठिकाणी पालगाव रस्ता करण्याचा निर्णय कंपनीने मान्य केला। पुढल्या काही दिवसांमध्ये रस्त्याचं काम सुरू होणार आहे। सोबतच कामगारांनी ज्या समस्या दिल्या होत्या त्या सुद्धा काल सखोल चर्चा केल्या, त्यावर सुद्धा त्यांनी ज्या न्याय मागण्या त्या सुद्धा 30 मे पर्यंत सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। आणि आज ज्या पालगाववासी गावात जनतेतील पुरुष महिलांनी आंदोलन केलं, या ठिकाणी जे आमचे अल्ट्राटेक कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्या सर्वांच्या जोरावर या मागण्यामध्ये आम्हाला यश आलं। आज या आंदोलनामध्ये ज्या अल्ट्राटेकच्या कामगारांनी आम्हाला सहकार्य केलं, पालगाववासियांनी सहकार्य केलं किंवा परिसरातील जनतेने जे आम्हाला याच्यासाठी सहकार्य केलं, पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो। आणि आज या आंदोलनाची पालगावच्या रस्त्याची मंजुरीला मान्यता आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिलेला होकार आहे। एक या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे, त्याबद्दल मी या आंदोलनामध्ये सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देतो। जिल्हा प्रशासनाचे, महाराष्ट्र शासनाचे आणि अल्ट्राटेकचे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो।